एकीकडे बीड जिल्ह्यामध्ये निवडणुकीचे वारे वाहत असताना दुसरीकडे मात्र बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पाणी संकट पाहायला मिळतंय। बीड शहरामध्ये काही ठिकाणी 20 दिवस पाणी येत नाही तर काही ठिकाणी 15 दिवस 8 दिवस अशा पद्धतीने पाणी येत आहे। त्यामुळे आता काही ठिकाणी पाणीच येत नसल्याने टँकरचा देखील सहारा घ्यावा लागतोय। अनेक कार्यालयांना देखील टँकरने पाणी पुरवठा होतोय। शासकीय कार्यालय आहेत विशेषतः। माझ्यासोबत अंधारे मॅडम आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकी ही परिस्थिती कशी आहे। पुन्हा एकदा दुष्काळी सामना परिस्थितीचा बीडकरांना करावा लागतो। शहराची परिस्थिती नेमकी कशी आहे सर? मागच्या आठवड्यामध्ये जवळपास 127 तास MSCBचा वीज पुरवठाच खंडित झाल्यामुळे आम्हाला पाणी पुरवठ्यामध्ये बराचसा गॅप दिसून आला। वीज पुरवठा जर सुरळीत असेल तर आम्ही शहराला 8 ते 10 दिवसाआड पाणी पुरवठा करू शकतो। आता सध्या अनेक ठिकाणी मात्र 20 दिवस आहेत, कुठं कुठं 10 दिवसाला पाणी पुरवठा होतोय। हे कशामुळे होतंय त्याचं अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। नियोजन कसं करताय? प्रत्येक एरियामध्ये आपण रोटेशन वाईज पाणी सोडतोय। मात्र आता असं झालंय की वीज पुरवठा खंडितमुळे बऱ्यापैकी गॅप पडला होता पूर्ण शहरामध्ये। तो आता आम्ही 80-90% कव्हर केलाय या मागच्या आठवड्याभरामध्ये। तर रेग्युलर सर्व वॉर्डाला पाणी जाईल याची आम्ही दक्षता घेत आहोत। खरं तर मोठ्या प्रमाणात शासकीय जे कार्यालय आहेत त्याच्यात देखील पाणी पुरवठा होत आहे, तो टँकरनं होत आहे। तर अनेक ठिकाणी बाहेरून टँकर मागवले जातात, शासकीय नाही ते खाजगी टँकर आहेत। तर ते किती आहेत आणि तुम्ही काय नेमकी त्याच्यावर व्यवस्था केलेली आहे? सर, शासकीय जे टँकर आहेत ते माझ्याकडे सध्या चालू नाही आहेत नगरपालिका हद्दीमध्ये। जे आहेत नगरपालिकेमार्फत एक 3000-4000 लिटरचे असे 8 ते 10 टँकर आपण पुरवठा करतो। मात्र ते रेग्युलरसाठी कारागृह, न्यायालय याच्यासाठी आहे, जिथे नॅचरल याने फ्लोच होत नाही पाण्याचा, अशा जिथे अडचणी आहेत आपण तिथे पाणी पुरवठा करतो। मात्र शहराचा जो आउटस्कटचा भाग आहे त्याच्यासाठी म्हणजे जिथे डिस्ट्रीब्युशनच नाही अशा ठिकाणीसाठी आपण 14 टँकरची माननीय कलेक्टर मॅडम यांच्याकडे मागणी केलेली आहे। ती आल्यानंतर आपण अशा भागांनाही पाणी पुरवठा करण्याचं नियोजित आहे। खरं तर पूर्ण पाऊस येईल यासाठी आता आणखीन 1.5 महिन्याचे सगळा कालावधी आहे, त्याचं सगळं व्यवस्थापन नगर परिषद कसं करते? सर, आमचं असं आहे की जर 114 कोटीची आपली पाणी पुरवठा योजना जी काही आता 2000 पासून जी वाढलेली लोकसंख्या आहे आणि त्यांचं वाढलेलं पाण्याची मागणी आहे, याच्यासाठी आपण अमृतमधून 114 कोटी योजना पाणी पुरवठा प्रपोज केली होती। त्याची कार्यन्वयन यंत्रणा MJP आहे आणि त्यांनी आजपर्यंत आम्हाला स्कीम हँडओव्हर करून दिलेली नाही। स्कीम जर पूर्णत्वास गेली तर आपण 4 दिवसाआड शहराला पाणी पुरवठा करू शकतो। पुढचं नियोजन सर असंच आहे की आता जे काही आमच्याकडे सध्या जुनी स्कीम चालू आहे त्याच्यावरती आम्ही 8 ते 10 दिवसाआडच पाणी पुरवठा करू शकतो शहरात। बीड शहरातली अत्यंत दयनीय परिस्थिती झाली पिण्याच्या पाण्याची असेल किंवा इतर पाण्याची। मात्र त्यातही नगर परिषद उपाययोजना तोडगा करत आहेत आणि 1.5 महिना पाणी पुरवठा होईल अशी व्यवस्था केल्याचं देखील मुख्य अधिकारी सांगत आहेत। मात्र असं असलं तरी बीडकरांना निवडणुकीमध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय, यावरही लोकप्रतिनिधी बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। विष्णुबुर्गे, G24 तास, बीड।